नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉबच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, करन्सी नोट प्रेस नाशिक मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. म्हणजे त्याचे मेन युनिट हे नाशिक आहे आणि बघू शकता यामध्ये इथे इतर युनिट आहेत यामार्फत पण ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. अशा कुल टोटल म्हटलं तर 534 पोस्ट आहेत आणि या प्रत्येक पोस्टची पात्रता काय आहे मित्रांनो, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट. बघा, करन्सी नोट प्रेस नाशिक मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो. तुम्ही बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे मित्रांनो. व्हेरियस पोस्टची ॲडव्हर्टाइजमेंट आहेत मित्रांनो, बघू शकता. बघा मित्रांनो, यामध्ये मेन युनिट हे नाशिक आहे आणि बघा इतर कुठल्या युनिटची ॲड आहे. बघा, करन्सी नोट प्रेस नाशिक मार्फत पण ॲडव्हर्टाइजमेंट आहे यामध्ये आणि विविध पोस्ट आहेत, बघू शकता. सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस नाशिक पण आहे आणि बँक नोट्स प्रेस देवास मध्य प्रदेश आहे आणि सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद आहे. असे 4 युनिटच्या पोस्ट आहेत मित्रांनो यामध्ये आणि टोटल म्हटलं तर 534 जागा आहेत मित्रांनो, भरपूर जागा आहेत. बघू शकता मित्रांनो, इथे बघा, जे करन्सी नोट प्रेस नाशिक आहे या युनिटच्या पोस्ट दिलेल्या आहेत मित्रांनो. बघू शकता यामध्ये किती साऱ्या पोस्ट आहेत या युनिटच्या. बघा मित्रांनो, मी स्क्रोल करत आहे. बघा, सेफ्टी ऑफिसर आहे, वेलफेअर ऑफिसर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बघा, सुपरवायझर आहे, टेक्निकल आणि सुपरवायझरमध्ये आणखी पण पोस्ट आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. इथे बघा, सुपरवायझरच्या विविध डिफरंटच्या पॅसेजच्या पोस्ट दिल्या आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा, सुपरवायझर खूप जास्त मोस्ट पोस्ट आहेत. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता एक पोस्ट आहे म्हटलं तर नाशिकमध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट पोस्ट आहे मित्रांनो. बघा, या पोस्टचा पे लेवल दिलेला आहे इथे आणि बघा यामध्ये टोटल जागा 12 आहेत आणि कॅटेगरी वाईज जागा आहेत मित्रांनो. आणि यामध्ये बघा मित्रांनो, एनी ग्रॅज्युएट चालेल आणि तुम्हाला म्हटलं तर टायपिंग स्पीड असायला पाहिजे मित्रांनो. इथे बघा, टायपिंग कम्प्युटर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मित्रांनो. इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट आणि हिंदी म्हटलं तर 30 वर्ड पर मिनिट, दोघांपैकी एक पण चालेल मित्रांनो. वयमर्यादा बघा, 18 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे आणि प्रत्येक कॅटेगरीवाईज जे सेंट्रल गव्हर्नमेंटचा नियम असते त्यानुसार सूट दिलेली असते. आणि बघा मित्रांनो, इथं CBT टेस्ट आहेत आणि सोबतच तुमची यांची टायपिंग होईल मित्रांनो, तुम्ही बघू शकता. एनी ग्रॅज्युएटर पोस्ट आहे मित्रांनो हे. बघू शकता मित्रांनो, खूप साऱ्या पोस्ट आहेत मित्रांनो. बघा, 21 पोस्ट आहेत टोटल म्हटलं तर नाशिक येथे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि बघा त्याच्यानंतर मित्रांनो, इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक मार्फत पण आणखी पोस्ट आहेत मित्रांनो. म्हणजेच प्रत्येक युनिट मार्फत पोस्ट दिलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही त्या ॲडव्हर्टाइजमेंट बघून तुम्हाला ज्या युनिटमध्ये हा फॉर्म भरायचा आहे त्या युनिटमध्ये हा तुम्ही फॉर्म मित्रांनो भरू शकता, बघू शकता मित्रांनो. याची संपूर्ण PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. बघा मित्रांनो, जर तुम्हाला इथे समजलेलं असेल तर यांनी म्हटलं शॉर्टमध्ये एक चार्ट दिलेला आहे मित्रांनो आणि चार्टमध्ये प्रत्येक युनिट दिलेला आहे, किती युनिटमध्ये म्हणजे कुठल्या युनिटमध्ये कुठल्या कॅटेगरीच्या जागा तिथं शॉर्टमध्ये दिलेला आहे मित्रांनो आणि वयोमर्यादा पण दिलेली आहे, तुम्ही इथून पण बघू शकता मित्रांनो. बघा, हा खूप मोठा चार्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये क्लिअर त्यांनी दिलेलं आहे. शॉर्टकटमध्ये तुम्ही ते बघू शकता. बघा मित्रांनो, तुम्ही जे पोस्ट सिलेक्ट करणार आहे आणि त्यामध्ये कुठल्या युनिटचा प्रिफरन्स देणार आहेत याबद्दल तिथे उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही एकदा जो प्रिफरन्स दिला मित्रांनो, जर तो ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला तर तो कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये चेंज होणार नाही, इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो, महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. बघा, 20 एप्रिलपासून हा फॉर्म चालू झालेला आहे मित्रांनो आणि 19 मेपर्यंत हा शेवटची तारीख आहे मित्रांनो, इथे बघू शकता. आणि बघा एक्झाम केव्हा होणार आहे बघा, जून किंवा जुलैमध्ये हा एक्झाम होणार आहे मित्रांनो. याची तुम्हाला आय कार्ड लवकरच मिळून जातील, लवकरात लवकर एक्झाम होऊन जाईल मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो, एज लिमिट दिलेली आहे. बघा, मी सांगितलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो नियम असते मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सूट दिलेली आहे यामध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. बघू शकता मित्रांनो, फीजबद्दल बोलायचं झालं तर बघा मित्रांनो, ओपन, EWS आणि OBCसाठी म्हटलं तर 1000 फीज आहे मित्रांनो आणि ही नॉन रिफंडेबल फीज आहे. आणि जे SC आणि ST आणि PWD कॅन्डिडेट मित्रांनो तिथे त्यांना ₹200 फीज आहे, तुम्ही तिथे बघू शकता. बघा मित्रांनो, प्रत्येक पोस्टची जे सिलेक्शन प्रोसेस आहे म्हटलं तर हे वेगवेगळे आहे मित्रांनो, बघू शकता. आणि प्रत्येक पोस्टचा इथे सेपरेट तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनल अपलोड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. प्रत्येक पोस्टचा सिलेबस इथे दिलेला आहे मित्रांनो.
आणि बघा मित्रांनो, जे एनी ग्रॅज्युएटवर जे पोस्ट आहे मित्रांनो, ज्युनियर ऑफिस असिस्टंट मी आधीच बघितलं लेवल 3ची पोस्ट आहे. ह्यामध्ये बघा यांचा सिलेबस दिलेला आहे मित्रांनो आणि सोबतच म्हटलं तर टायपिंग टेस्ट पण दिलेली आहे. आणि इथं यांनी उल्लेख केलेला आहे मित्रांनो, सर्वात प्रथम तुमची CBT होणार आहे आणि त्यानंतरच तुमची टायपिंग टेस्टला तुम्हाला बोलावले जाणार आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, इथे यांनी उल्लेख आहे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, एक कॅटेगरी पर्सेंटेज दिलेले आहेत. एवढे पर्सेंट मार्क तुम्हाला असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला बाकी समोरच्या प्रोसेससाठी बोलावलं जाईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट होती. अशाच नवीन-नवीन ॲडव्हर्टाइजमेंट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी स्वराज्य जॉब्सचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.